बॉलिंगसाठी शेखर धोत्रे पण नुकतेच रेजन्सी अनंतीला नवीन राहायला आलेत आणि खूप चांगलं क्रिकेट ते पण डोंबिवलीचं पूर्वी खेळलेत. लेट्स प्ले. स्ट्राइक एंडला बॅटर विशाल दीक्षित. पहिल्या बॉलवर डॉट बॉल. विशाल दीक्षितला मात्र इकडे थांबवलंय आणि शेखर यांच्याकडे अनुभव आहे. या बॉलवर विशाल दीक्षितने, क्या बात आहे, विशाल भाऊनी पण देऊन टाकला. कडक स्ट्रोक, चांगलं टायमिंग केलं. या बॉलवर बॅक टू बॅक दुसरा. व्ही फॉर विक्ट्री आणि व्ही फॉर विशाल. जर तिसरा सिक्स मारला तर राकेश भाऊ यांच्याकडून 500 रुपये. विशाल बोलतो मी परत देणार मारला तरी. आणि इकडे थोडा फटका फसला. विशाल बोलतो मारल्यावरती द्या, अगोदर पैसे नका लावू, प्रेशर आणू नका अगोदरच. बॉलर शेखर या बॉलवर आणि मात्र इकडे विपुलला पण जसं 500 लावले विपुलकडे पण पॉवर आली भाऊ. गुड स्ट्रोक विपुल. विपुलही चांगलं बॅकफुटला आल्याने समोर खेळले. गुड स्ट्रोक विपुल. चांगलं शॉट सिलेक्शन आहे. आणि इकडे फिरवला. ओल्ड इज गोल्ड. गुड बॉलिंग शेखर. बट स्कोर झालाय 19 रन झालेत. पहिली ओव्हर संपली आणि 19 रन झालेत. बॉलर नितीन शिंदे. नितीन स्ट्राइक एंडला विशाल दीक्षित ज्यांनी चांगली बॅटिंग केली. 19 रन झालेत. आणि नॉन स्ट्राइक एंडला विपुल. या बॉलवर पण लेग स्टिकला एक चांगला ग्लान्स. अगदी मनगडाचा वापर केला विशालने. फक्त फ्लिक केलं. हा स्ट्रोक सचिन तेंडुलकरचा जेव्हा ऑफ स्टिकला घुसून जो ग्लान्स मारायचा, क्लास. ब्रेटली शोएब अख्तरला जो ग्लान्स मारायचा, ती बघण्याची एक वेगळी पद्धत, बघायची मजा होती. द गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकरचे स्ट्रेट ड्राईव्हचे स्ट्रोक अजून जरी बघितले तरी बघाव्यासारखेच वाटतात. मग तो कुठलाही बॉलर असू दे. बट सचिनचा स्ट्रेट ड्राईव्ह संपूर्ण वर्ल्ड मध्ये फेमस आहे. या बॉलवर एक चांगला फटका समोर आणि विशालने ओपन केली होती बॅट, बट रन तिकडे. सिंगल 23. चांगली बॅटिंग केली आहे टीम गँग ऑफ एलिमिसपूर. नितीनने पण हा या बॉलवर फुल टॉस बॉल. विपुलने पण एक चांगला फटका खेळले. इट्स अ 6. स्कोरचा ग्राफ पूर्णपणे हलवला आणि लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा वाईट बॉल. 30-30. 30 रन झालेत. गँग ऑफ इलेव्हन्सपूर. आणि तिकडे पुन्हा एकदा कॅमेरामॅनला आमच्या बॉल अगदी गॅप मधून ट्रॅव्हल. 2 ओव्हर 36 रन. कॅमेरामॅन पण पकडायला गेला, पण बोल भाऊ तू कॅमेरा पकड, बॉल आपला 70 रुपयाचा आहे. पण कॅमेरा जर गेला तर भाऊ तुला पुढच्या पावसाळ्यापर्यंत खर्च आहे. बॉलर शैलेशचा पहिल्या बॉलवर पण इकडे चांगला फटका. विशाल दीक्षित मला असं वाटतं सकाळपासून मॅच घरी बसून बघत होता. त्यांनी ग्राउंडचा आढावा घेतला आणि त्यानंतर ग्राउंड मध्ये आलाय. वेल प्लेड. इकडे पुन्हा एकदा आणि या बॉलवर बॅटर आउट. चांगली कॅच पकडली तिकडे अश्विनने. न्यू बॅटर रोहन राणे.
रन झालेत 42. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॅकफुटला आले, रन सिंगलने पुढे जाईल. ग्राफ कुठेतरी पुन्हा एकदा शांत झालाय, बट रन्स करावे लागतील. जेवढे रन्स कराल तेवढ्या ग्राउंडवर कमी आहेत. सर्व एजन्सी एनएचएमचे सर्व प्लेयर्स एन्जॉय करतायत. चांगली कॅच पकडली तिकडे. गणेशने. आणि 43 रन्स झालेत, 2 विकेट. सर्व मुंबई आता गणपतीच्या तयारीला असणार आहे. सर्व कोकणात पण रवाने होतील. जनशताब्दी, कोकण कन्या, तुतारी. भाई कोकण म्हटलं तर गणपती आणि गणपती म्हटलं तर कोकण. या बॉलवर देखील अगदी नॉन स्ट्राइक चान्स आहे आणि तिकडे मोये मोये राणे मात्र माघारी परततील. या बॉलवर पण पुन्हा एकदा फिरवला गेला बॉल आणि तिकडे बॅटर आउट. गँग ऑफ इलेमिसपूर कुठेतरी या मॅच मधून बॅकफुटला राहिली आहे. यानंतरची टीम आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे. ब्ल्यूबेल आणि लेव्हेंडर युनायटेड. ब्ल्यूबेल आणि लेव्हेंडर युनायटेड आपण टॉस साठी. या दोन्ही कॅप्टन्स. रन झालेत आतापर्यंत 43, लॉस ऑफ 4 विकेट. 43 धावांवरती 4 गडी माघारी परतले गेलेत. ब्ल्यूबेल रेडी आहे. इकडे जर पाहिलं तर एक चांगली बॉलिंग आणि बॉलिंगसाठी अश्विन. एस्पेन साठी अश्विन. शेवटची ओव्हर अश्विनची खूप इम्पॉर्टंट आहे. स्कोरचा ग्राफ थांबवावा लागेल. ब्ल्यूबेल जिंकले आणि टॉस फिल्डिंग केली आणि इकडे अश्विनने दांडी उडवली आहे. गुड बॉलिंग अश्विन. अश्विनकडे बघितलं मला अभिषेक अंगणीची आठवण झाली. अगदी ओरम क्रिकेट खूप चांगलं खेळतात आणि सेम अश्विन तसेच दिसतात. बट चांगली बॉलिंग करतात. त्याला माहिती आहे की आपली ओव्हर इम्पॉर्टंट आहे. एखाद दुसरा 6 आला तरी आपण मॅच मधून बॅकफुटला जाऊ शकतो. 43 चांगला स्कोर थांबवलाय. याच्या अगोदरची ओव्हर देखील एक चांगली आली. विचारे यांनी खूप चांगली ओव्हर टाकली. या बॉलवर पण फुल टॉस बॉल आणि तिकडे कन्वर्ट करू शकले नाहीयेत. या बॉलवर पण समोर खेळले गेलेत आणि चांगला फटका. प्रसाद चौधरी पीसी. त्यांनी टी शर्टच्या मागे लिहिले पीसी. आणि मागे चुकी झाले बट रन मिळणार नाहीये. बॅटरला बाहेर जावं लागेल.
50-50 50 रन झालेत. गँग ऑफ इलेव्हन्सपूर कुठेतरी पहिल्या 2 ओव्हरमध्ये वरती होती, पण आता ग्राफ पूर्ण खालती गेला या बॉलवर आणि इथे चाबूक फटका, तलवार फिरवली होती. डबलचा कॉल. दिवने मात्र एक चांगला फटका खेळले गेले, बट सिंगल रन. 51 झालेत. 52चं टार्गेट आहे. 52 रन करायचे आहेत मॅच जिंकण्याकरिता. एस्पेनला 52 रन करायचे आहेत. आणि टार्गेट आहे 52चं एस्पेन टीमला. एस्पेन बॉलिंगसाठी विपुलच्या हातामध्ये बॉल दिला. स्ट्राईक एंडला अश्विन, नॉन स्ट्राईक एंडला गणेश. 24 बॉलमध्ये 52 करायचे आहेत. आणि या बॉलवर कॅचेस विन द मॅचेस. इट्स अ 6. चांगला फटका खेळले गेले बॅटर अश्विन. चांगला स्टार्ट दिलाय. पहिल्याच बॉलवरती 6 आलाय. या बॉलवर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा. चुकीला माफी नाहीये. एक कॅच सुटली की दुसरी 6 भेटणार. एक के ऊपर एक फ्री. 12 रन झाले. आता 40 रन्स करायचे आहेत. परफेक्ट टायमिंग आहे अश्विनचं. आणि इकडे वाईट बॉल. या बॉलवर देखील एक समोर 6 खेळले गेले. अश्विन, त्याच्या नावातच विन आहे. अश्विन तो टीमला विनिंग करूनच जाणार आज. वेल प्लेड अश्विन. ललितला पण मस्त फ्राय राईस मला असं वाटतं अंगावरती आलंय. थोडी डोळ्यावर झोप आली आहे. आणि 2020 वेल बॅटिंग. अश्विन एक चांगला स्टार्ट दिला. गणेशकडे पण क्षमता आहे. सिच्युएशन प्रमाणे तुम्हाला क्रिकेट खेळता आलं पाहिजे. टीमला काय गरज आहे. या बॉलवर पण आडव्या बॅटने इकडे सिंगल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तिकडे डबलचा कॉल होईल का, बट रन एकच मिळेल. तुमची टीम एफर्ट्स पाहिजेत. यानंतरच्या मॅचचा पण टॉस आपण करणार आहोत. या बॉलवर पण एक समोर आणि या बॉलवर पण एक 6. 1 ओव्हर 27 रन. ब्ल्यू बेल्ट टीमने टॉस जिंकून यानंतर फिल्डिंग घेतली आहे. त्यांच्या विरुद्ध लॅव्हेंडर युनायटेड अशी मॅच आहे. अश्विनने जी मॅच संपवली आहे
कडक बॅटिंग केली भाऊने आतापर्यंत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आडव्या बॅटने समोर खेळले गेले, बट फटका थोडा फसला. रन सिंगल. इकडे पण एक समोर स्ट्रोक खेळले गेलेत आणि रन 29. सर्व आपले रेजन्सी अनंतमचे प्लेयर. या बॉलवर पण एक फ्लॅट 6. गणेश, छोटा पॅकेट बडा धमाका, हाईट कम फाईट ज्यादा. अनुभव आहे त्यांच्याकडे, खूप वर्ष खेळलेत चांगलं क्रिकेट. क्षमता आहे त्यांच्याकडे. नो बॉल. आणि गणेशने तिकडे त्याला कॉल दिलाय. बॉलर रोहन. इकडे पण समोर खेळले गेलेत आणि बॅटर अश्विनला मैदानाच्या बाहेर जावं लागेल, पण अश्विनने चांगली कामगिरी केली. वेल प्लेड अश्विन. न्यू बॅटर निखिल. बॉल टू बॉलची मॅच आहे. 14 बॉल्स मध्ये 14 रन्स करायचे आहेत एस्पन वॉरियर्सला जिंकण्याकरिता. बॉलर पुन्हा एकदा रेडी. स्ट्राइक एंडला बॅटर. बॉलर विशाल. एक ओव्हर चांगली आहे त्या मॅच मध्ये येईल टीम कॅंग ऑफ इलेव्हन्सपूर पर. या बॉलवर पण एक लोअर फुलटॉस बॉल आणि तिकडे नो बॉल. या बॉलवर पण आपण पाहिलं तर पुन्हा एकदा थांबवलं. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 12 रन्स करायचे आहेत. 10 बॉल 12 आणि पाऊस. नऊ बॉल मध्ये 11 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. 9 बॉल 11. हे 3 बॉल इम्पॉर्टंट विशालचे. जर चांगले आले तर मॅच रंगेल. या बॉलवर पण सिंगल रन मिळतो तिकडे आणि या बॉलवर ग्राउंड स्ट्रोक खेळले गेलेत. नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे आणि रन 43.
7 बॉल मध्ये 9 रन करायचे आहेत. हा बॉल खूप महत्वाचा आहे. स्ट्राईक एंडला बॅटर गणेश आणि चुकी झाली. चुकीला माफी नाही. इट्स अ 6. एस्पेनने मात्र अश्विनने तिकडे श्वास घेतला. लास्टच्या बॉलला कॅच पकडायचे भाऊ. कॅचेस विन द मॅचेस. 6 बॉल मध्ये 3 रन करायचे आहेत. जर कॅच पकडली असती तर 6 बॉल 9 असती. पण क्रिकेटमध्ये जर तरच्या गोष्टीला महत्व नाहीये. 6 बॉल 3 पण रन्स करायचे आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर निखिल. पहिल्याच बॉलवर ग्राउंड स्ट्रोक खेळले गेले. तिकडे फटका फसला आणि 2 रनची गरज आहे. मात्र इकडे आता 1 रन अजून मिळाली आहे. आणि तिकडे मोये मोये हे प्रभू मॅच जिंकले टीम एस्पेन. एस्पेन अभिनंदन. आणि प्लेयर ऑफ द मॅच शैलेश विचारे. शैलेश विचारे आपण यायचंय. शैलेश विचारेने एक चांगली बॉलिंग केली.